हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कुपे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर असणार आहे जिओलॉजी ऑप्शनल विषय. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर याच्यावर व्हिडिओ पाहिजे, याची बुकलिस्ट सांगा, याच्या संदर्भातलं मटेरियल आहे का, याच्या संदर्भातली टेस्ट सिरीज आहे का, अशी बरीच सारी विचारणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्या कारणाने आज आपल्याला या संदर्भात जिओलॉजी ऑप्शनल संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. आता याच्यामध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलणार आहोत की हाऊ टू प्रिपेअर, कशा पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे, याच्या संदर्भातले कोणते कोणते चॅलेंजेस आहेत आणि याच्या संदर्भातली जी पॉझिटिव्ह साईड आहे ती काय आहे, या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता या लेक्चरमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की काय आहे, जिओलॉजी ऑप्शनल हा यूपीएससी मध्ये, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये खूप फेमस असा सब्जेक्ट आहे. मोस्ट ऑफ द जे काही सिलेक्शन्स आहेत हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जिओलॉजी ऑप्शनल घेऊन केलेले सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. सपोज 100 विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी हे जिओलॉजी ऑप्शनल संदर्भात असतात, फॉरेस्ट्री ऑप्शनल संदर्भात असतात, झुलॉजी ऑप्शनल संदर्भात असतात. असे बरेच सारे जे काही सिलेक्शन आहे ते जिओलॉजी ऑप्शनल संदर्भात आपल्याला तिथे पाहायला मिळतात. कारण सर्वात जास्त घेण्याचं कारण त्याच्यामागचं तेच आहे की कारण हा जो जिओलॉजी आहे याच्यामध्ये 5-6 जे काही टॉपिक आहेत. आता फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये याचे 8 टॉपिक आहेत. 8 टॉपिक मध्ये एकूण 5-6 टॉपिक हे डायरेक्ट जॉग्राफीशी रिलेटेड आहेत. म्हणजे इतका सोपा तो सब्जेक्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतो, इतका त्याची जी काही मॅचिंग आहे जॉग्राफीशी ती तिथे आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरलॅप असा खूप सारा पाहायला मिळतो. म्हणजे ज्याचं जॉग्राफी चांगलं आहे, ज्यांनी जॉग्राफीची चांगली प्रिपरेशन केलेली आहे, तो जॉग्राफीची प्रिपरेशन केल्यानंतर हा जिओलॉजी ऑप्शनल घेऊ शकतो. त्या संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे की याच्या संदर्भात काय काय गोष्टी केल्या पाहिजे, कशा पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे, त्याचे चॅलेंजेस काय, त्याचे पॉझिटिव्ह साईड काय, या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ते तुम्हाला सांगताना व्यवस्थित सांगून घेतलं होतं की काय आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये याचं सिलेक्शनचा जो काही रेशिओ आहे तो खूप जास्त आहे. पॉप्युलर हा सर्वात जास्त पॉप्युलर सब्जेक्ट आहे कशामध्ये, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. त्याच धर्तीवर हा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये पण तेवढाच पॉप्युलर असू शकतो असं माझं मत आहे. त्याच्यामुळे काय आहे, हा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये पण एवढ्याच जास्त मुलांनी तो घेतलेला आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे काय आहे, हा एक पॉप्युलर सब्जेक्ट असू शकतो. शॉर्ट आहे, खूप कमी मटेरियलमध्ये, खूप कमी टायमामध्ये तुम्ही हा प्रिपेअर करू शकता, इतका शॉर्ट आपल्याला हा पाहायला मिळतो. सोबतच दुसरं काय आहे, याचा जे काही सिलेक्शनचा रेशो आहे हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये खूप एक्स्ट्रीमली हाय म्हणतो आपण, अशा टाईपचा त्याचा सिलेक्शनचा रेशो आपल्याला तिथं पाहायला मिळतो. सोबतच याच्या संदर्भातल्या महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सर्व्हिस व्यतिरिक्त जे काही जिओलॉजिस्ट नावाच्या आहेत, जिओलॉजिस्ट आहेत है ना, या ज्या काही सर्व्हिसेस आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला तो कामी पडू शकतो. त्याच्या संदर्भात तुम्ही याची प्रिपरेशन केल्यानंतर त्या पण एक्झाम तुम्ही ते देऊ शकता. त्याच्यामुळं याचा प्रिपरेशन करताना तुम्ही या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस त्याच्या संदर्भात काय आहेत. एक त्याच्यामध्ये आहे की सप्लाय साईड कन्स्ट्रेंट आपल्याला तिथं पाहायला मिळतो. सप्लाय साईड कन्स्ट्रेंट याच्या कारण तिथं गायडन्स मिळत नाही, तिथं तुम्हाला एक स्टडी मटेरियल, एक असं कंपाईल्ड असं स्टडी मटेरियल पाहायला मिळत नाही. बुक्स पाहिजे तेवढे ते अवेलेबल नाहीत, कोणी सांगत नाही, त्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन ती माहीत नाही. तिसरी गोष्ट आहे त्या संदर्भातल्या कोचिंग संदर्भात. आता याची दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तुम्हाला कोचिंग सहसा तुम्हाला उपलब्ध पाहायला मिळेल. बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचे तुम्हाला एकाच शहरामध्ये 10-10, 15-15 तुम्हाला पाहायला मिळतील, पण जिओलॉजी संदर्भात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, हा ऑप्शनल जर तुम्ही ऑप्ट केला तर माझं म्हणणं की सक्सेसचा रेशो खूप जास्त वाढतो. आणि हा सायंटिफिक सब्जेक्ट आहे. या सायंटिफिक सब्जेक्टमध्ये तुम्ही, हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही चेंज वगैरे करू शकत नाही. जस्ट तुम्ही एखाद्या 2 फॅक्ट्स ज्या करंटच्या आहेत त्या जोडू शकता, पण बाकीचा जो काही पोर्शन आहे तुम्हाला ऍज इट इज आहे तसाच लिहायला लागतो. त्याच्यामुळे काय आहे, याच्यामध्ये व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळेल नाही, याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करून करणार नाही. मग काय, सायंटिफिक सब्जेक्ट आहे, ऍज इट इज जे मागच्या वर्षी क्वेश्चन विचारलेले आहेत, मागच्या काही वर्षामध्ये क्वेश्चन विचारले तेच क्वेश्चन इथे आहे. म्हणजे प्रिडिक्टेड आहे, तुम्ही प्रिडिक्ट करू शकता, इतका सोपा तो विषय आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच दुसरं काय आहे की याची जी काही बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी यांनी जिओलॉजीमध्ये जॉग्राफी ग्रॅज्युएशन केलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, त्या विद्यार्थ्याची जी काही युनिव्हर्सिटी लेवलवर जे काही कंडिशन आहे ती कंडिशन खूप पुअर आहे. आपल्या युनिव्हर्सिटी सिस्टममध्ये या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने शिकवल्या जात नाही. जर तुम्ही डिझाईन यूपीएससीचा सिलेबस जर शिकवला तरी माझं म्हणणं की तो विद्यार्थी त्या जिओलॉजीच्या मध्ये एक मास्टर होऊ शकतो, इतकं ताकदीचं तुम्ही ते शिकवलं पाहिजे. पण आपल्या युनिव्हर्सिटी लेवलवर या गोष्टी करत नाहीत. त्याच्यामुळे काय आहे, युनिव्हर्सिटीला पण त्याच्या संदर्भातलं एक थोडंसं बॅड इम्पॅक्ट आपल्याला तिथं पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे काय आहे, तिथं पण आपल्याला तिथं तसं सटीक असं मटेरियल मिळत नाही, सटीक असं गायडन्स मिळत नाही. त्याच्यामुळे काय आहे, तो पण आपला तिथे विषय आहे. आणि मोस्ट ऑफ द जे काही विद्यार्थी आहे, मी सांगितलं काय आहे, जे काही जॉग्राफी ऑप्शनल असणारे, जॉग्राफीचं बॅकग्राऊंड असणारे हे जे काही विद्यार्थी आहेत तेच मोस्ट ऑफ द जिओलॉजी ऑप्शनल निवडताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे काय आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सोबतच हा जो काही जिओलॉजी आहे, सोबतच जीएसचा जो काही पार्ट आहे त्याच्यामधले जे काही सिमिलॅरिटी आहे
ती सिमिलॅरिटी आपल्याला जिओलॉजी ऑप्शनल पाहायला मिळते. काय आहे तर जिओ मॉर्फॉलॉजी हा जो सब्जेक्टचा टॉपिक आहे तुमचा जॉग्राफी मधला जो टॉपिक आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ओशनोग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, तिथून तर सायन्स से बराच रिलेटेड टॉपिक्स आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा रिलेटेड जो टॉपिक आहे ते पण तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. रिमोट सेन्सिंग वगैरे टाईपचा आहे. झुलॉजी रिलेटेड बरेच सारे टॉपिक तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे काय आहे की हा जो ऑप्शनल आहे हा तुम्हाला काय आहे जे काही जीएस आहे, जीएसची मॅच आहे, ओव्हरलॅप आहे, जॉग्राफीची मॅच आहे, जॉग्राफीची ओव्हरलॅप आपल्याला हा पाहायला मिळतो. तर हे झाले त्याचे चॅलेंजेस. या पद्धतीचे त्याचे चॅलेंजेस आहेत. तुम्ही हा ऑप्शनल घेऊ शकता. आता त्याची पॉझिटिव्ह साईड कोणती आहे? आता त्याची पॉझिटिव्ह साईड ही आहे की काय आहे, हा एक सायंटिफिक ऑप्शनल आहे. सायंटिफिक ऑप्शनल तर तुम्हाला आत्ताच सांगितलं की काय आहे, याच्यामध्ये बदल होत नाही. जे आहे ते स्टॅटिक आहे. सायन्समध्ये जो क्वेश्चन विचारायचा तो तुम्ही ऍज इट इज टॉपिकवर विचारता. जो टॉपिक आहे त्याच्यावर ऍज इट इज क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला त्याच्यामधून घुमून फिरून असे क्वेश्चन मिळणार नाही. मग त्याच्यामुळे सायंटिफिक जो टॉपिक सब्जेक्ट आहे त्याचा हाच फायदा आहे. काय आहे त्याच्यामध्ये नाही अननेसेसरी गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत नाही. अननेसेसरी डोकं लावायची गरज नाही, त्याला इंटरप्रेट करायची गरज नाही. आहे तसाच तुम्हाला तो लिहायला लागतो. दुसरं काय आहे, त्याचा सिलेबस जो आहे हा शॉर्ट आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, युपीएससी आणि एमपीएससी मध्ये त्याला एकूण 12 युनिट मध्ये डिवाइड केलेला आहे. पण जर तोच एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये बघितलं तर त्याला एकूण 8च टॉपिक आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. किती आहे? महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये त्याचे 8च टॉपिक आहे. मग एवढा शॉर्ट सिलेबस आहे, 8 टॉपिक आहे आणि छोटासा आहे. छोटासा आहे म्हणजे काय 500-600 पेजेस मध्ये तुमचा तो पूर्ण ऑप्शनल संपून जाईल. इतका शॉर्ट हा सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. क्वेश्चनचं जर विचारलं तर काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधूनच सर्व जे क्वेश्चन आहेत तुम्हाला ते पाहायला मिळतील. म्हणजे काय युपीएससीचे आतापर्यंतचे क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर केले तर तुम्हाला ऍज इट इज तुम्हाला क्वेश्चन पेपर जसा पाहायला म्हणजे जर तुम्ही आन्सर लिहायला घेतले आणि तुम्ही युपीएससीचे सर्व आन्सर लिहून काढले आहेत तेवढे आतापर्यंतचे जर लिहून काढले टॉपिक वाईज टॉपिक लिहून काढले तर माझं म्हणणं की तिथूनच मला पेपर पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. आहे तसंच छापून आलं तरी चालेल. इतका सोपा तो आपल्याला पाहायला मिळतो. आता कॉम्पिटिशनचा विचार केला तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला कमी पाहायला मिळतंय. पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये त्याची कॉम्पिटिशन आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये त्याचे बरेच सारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात. 100 पैकी 30-40 मुलं तुम्हाला जिओलॉजी ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यामुळे काय आहे आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये चालणारं कॉम्बिनेशन आहे. जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री. मोस्ट ऑफ द मुलं जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री घेतात, झुलॉजी आणि फॉरेस्ट्री घेतात, झुलॉजी आणि जिओलॉजी घेतात. म्हणजे हे जे 3 सब्जेक्ट आहे जिओलॉजी, झुलॉजी आणि फॉरेस्ट्री, हे 3 ऑप्शनल खूप फेमस आहे. मोस्ट ऑफ द सिलेक्टेड जे कॅन्डिडेट आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये, आता हे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये पण हाच ट्रेंड लागू राहील. त्याच्यामुळे काय आहे या ऑप्शनला तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे हे एक बेस्ट काय आहे कॉम्बिनेशन असू शकतं. त्याच्यानंतर काय आहे तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जर विचारलं तर प्रिलिमचा जो विचार आहे, प्रिलिम जर बघितलं तर प्रिलिम काय आहे आयएस साठी, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस साठी, बाकी सर्वसाठी तुम्हाला एक प्रिलिम सेम आहे. तसंच आपल्याला महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये काय आहे जी काही प्रिलिम आहे ती कशाची आहे, राज्यसेवेचीच प्रिलिम म्हणजे आपल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचीच प्रिलिम आहे. मेन्सचा विचार केला तर मेन्सचा इथं पण दोन्ही ठिकाणी विचार केला तर काय आहे आपल्याला याच्यामध्ये कसं महाराष्ट्र इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जनरल नॉलेज आणि जनरल इंग्लिश असे 2 पेपर आहेत. आणि हे पेपर कसे आहेत एक थोडेसे इझी पेपर आपल्याला पाहायला मिळतात. पण याचं जे सिलेक्शन आहे ते तुम्हाला जे 2 ऑप्शनल आहे याच्यावरच डिपेंड आहे. तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे ते म्हणजे कशावर, हे जे काही 2 ऑप्शनल आहेत त्या 2 ऑप्शनल तुमचे आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये हे जे काही जनरल नॉलेज आहे आणि जनरल इंग्लिश आहे हे तिथं नाही आहे. इथं काय आहेत 2 ऑप्शनल आहेत. ऑप्शनल कोणते, सपोज एक्झाम्पल सांगतो, तुम्ही जर जिओलॉजी घेतला आणि दुसरा ऑप्शनल तुम्ही झुलॉजी घेतला तर हे 2 ऑप्शनल आहेत. याच्या व्यतिरिक्त जनरल नॉलेज नाहीये, इंग्लिश नाहीये, असा कोणताच प्रकार तिथं नाहीये. फक्त 2 ऑप्शनल घ्यायचा आणि विषय संपून टाकायचा, मेन संपली. असा इतकं सोपा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय आहे तुम्हाला 2च ऑप्शनल घेऊन ही एक्झाम द्यायची आहे, याच्या व्यतिरिक्त इथं काही नाही. मग त्याच्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणखी काय आहे आता याच्या संदर्भातली बुक लिस्ट, बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी डिमांड केली होती की सर बुक लिस्ट काय आहे. आता याच्या संदर्भात 5-6 फेमस बुक आहेत तेच आपल्याला तिथं पाहायचे आहेत. आणि हे जे बुक आहेत हे खूप फेमस बुक आहेत या संदर्भातले. आता जिओमॉर्फॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग साठी एक तर महापात्राचं आणि उमेश कुमार यांचं एक पुस्तक आहे जिओमॉर्फॉलॉजी अँड रिमोट सेन्सिंगचं. हे पुस्तक आहे. हे 2 पुस्तकं तुम्ही या दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता, फेमस पुस्तक आहेत. ना हे तुम्ही तुमच्या या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला बूस्ट करण्यासाठी हे तुम्हाला चांगली पुस्तकं आहेत. हे पुस्तक तुम्ही युज करू शकता. यांचं एक तर उमेश कुमारचं करा किंवा महापात्राचं तुम्ही करू शकता. दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे स्ट्रक्चरल जिओलॉजीवर, हे के एम बांगरचं पुस्तक आहे.
KM बांगरांचं पुस्तक आहे, अशा पद्धतीचं पुस्तक दिसतं आहे ना. जिओमॉर्फॉलॉजीचा बरेच सारे टॉपिक्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फक्त हेच नाहीये, स्ट्रक्चरल जिओलॉजी आहे, इंडियन स्ट्रॅटोग्राफी आहे, ओर डिपॉझिट आहे, सेडिमेंटरी मेटामॉर्फिक रॉक्स आहेत है ना, इग्नियस रॉक आहेत, क्रिस्टलोग्राफी आहे, मिनरल्स आहेत, फिजिकल जिओलॉजी आहे. बरेच सारे टॉपिक्स या पुस्तकामध्ये, बरेच सारे आपले जे काही जिओलॉजी आहे त्याच्यामध्ये बरेच सारे टॉपिक पण आपल्यामध्ये कव्हर होतात. पण तुम्हाला स्ट्रक्चरल जिओलॉजीसाठी याला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर पॅलेंटोलॉजीसाठी जैन आणि अनंत रमन याचं पुस्तक आहे. काय आहे? पॅलेंटोलॉजी नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही करू शकता. इव्होल्युशन अँड अॅनिमल डिस्ट्रीब्युशन या पद्धतीचं पुस्तक पाहायला मिळतं. जैन आणि अनंत रमन यांचं पुस्तक आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इंडियन स्ट्रॅटोग्राफी साठी रवींद्रन कुमारचं एक पुस्तक आहे. हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. हे पण तुम्ही यूज करू शकता. चांगल्या ताकदीचं पुस्तक आहे इंडियन स्ट्रॅटोग्राफीसाठी. हे पण तुम्ही एक तुमच्या लिस्टमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे हायड्रोलॉजीसाठी डेव्हिड टोर्स अँड लॅरी यांचं हे पुस्तक आहे. ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी नावाचं पुस्तक आहे याच्या संदर्भातलं. आणि हा आपल्याला टॉपिक आहे आणि हा टॉपिक तुम्ही इथून केला पाहिजे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग जिओलॉजी संदर्भात, आणि हा दुग्गल आणि पांडेचं पुस्तक आहे. कोणतं? इंजिनिअरिंग जिओलॉजी. हे पण एक पुस्तक शानदार पुस्तक आहे. आपल्याला हा टॉपिक आहे त्याच्यामुळं हा टेक्निकल टॉपिक आहे, तो व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही या पुस्तकातून केला तर तुम्हाला सर्वचे सर्व टॉपिक्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तर या संदर्भातली आपली एक बॅच पण सुरू होणार आहे जी की PYQ बॅच असेल. PYQ ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आपण सर्व पूर्ण सिलेबस कव्हर करत असतो. पूर्ण सिलेबस कव्हर केल्यानंतर याला प्रत्येक जो काही टॉपिक आहे त्या प्रत्येक टॉपिकवर आपण त्याच्यावर आन्सर रायटिंग पण करून घेतो. आणि त्याच्या संदर्भातल्या टेस्ट सिरीज आहेत, त्या टेस्ट सिरीज पण त्याच्यामध्येच कव्हर होतात. मग असं एक आपली तिची संदर्भातली बॅच असते. सोबतच तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल, तुम्हाला याच्या संदर्भातले लेक्चर्स हवे असतील, तुम्हाला लेक्चर्स प्रोग्राम जॉईन करायचा असेल, तुम्ही रेझोनन्स आयएसला व्हिजिट केली पाहिजे. आता याचा जो काही व्हिजिट आहे, तुम्ही व्हिजिट न्यू इंग्लिश स्कूल समोर चिंतामणी बिल्डिंग आहे त्याच्या फर्स्ट फ्लोअरला तुम्ही येऊन मला भेटू शकता. अदरवाईज तुम्हाला ऑनलाईन पण आपल्या ऍपवर हा जो प्रोग्राम आहे हा उपलब्ध प्रिलिम नंतर होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.